शिर्डी शहर सध्या राजकारणाच्या विद्युत तरंगांनी थरथरू लागले आहे. साईबाबांच्या नगरीत नगराध्यक्ष पदासाठी महायुतीतील इच्छुकांच्या रांगा वाढू लागल्या आहेत. खरोखर जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांप्रमाणेच जत्रेत असतात तसे हौसे गौसे आणि नवसे असे सगळेच या लोकशाहीच्या जत्रेत येऊन एन्जॉय करण्यासाठी उत्सुक आहेत. कोणी या जत्रेत कुस्ती, बैलगाडा शर्यत, कोणी घोड्यांची मिरवणूक, तर कोणी रस्सी केच खेळण्यासाठी येतोय. कोणी ब्रेक डान्स करण्यासाठी, कोणी शूटिंग गेम खेळण्यासाठी, तर कोणी रिंग टाकून बक्षीस मिळवण्यासाठी येतोय. कोणी मनोरंजन, कोणी तमाशे, कोणी जादूचे शो, कोणी माकड नाच, तर कोणी सापाच्या करामती दाखवण्यासाठी येतोय. आणि हो, या जत्रेत कठपुतल्यांचा खेळ सुद्धा आहे बरं का. परंतु भारत न्यूजवर तुम्हाला फक्त आणि फक्त सिरियस उमेदवारच पाहायला मिळणार आणि निवडणुकीच्या सिरियसली केलेल्या बातम्याच पाहायला मिळणार. आमच्याकडे फालतूगिरी पाहायला मिळणार नाही. त्यामुळे भारत न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि आमच्याशी जुडलेले राहा. जय श्रीराम. मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. या राजकीय जत्रेच्या केंद्रस्थानी आहेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र डॉक्टर सुजय विखे पाटील. महायुतीकडून उमेदवारी कोणाला मिळणार याचा अंतिम निर्णय त्यांच्याच हातात असल्याने राज्यातील दिग्गज नेते सुद्धा विखेंच्या निर्णयाकडे डोळे लावून बसल्याचे चित्र आहे. मुख्य प्रश्न असा आहे की विखे पाटील भाजपच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देणार की आपल्या पूर्वश्रमीच्या विखे गटातील निष्ठावंत नेत्यांना. या प्रश्नामुळे शिर्डीच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात व राज्यात उत्सुकता आणि तणाव वाढत आहे. यंदा शिर्डी नगराध्यक्ष पदावर अनुसूचित महिला प्रवर्गाचे आरक्षण लागू झाले आहे. त्यामुळे कोते, गोंदकर, शेळके, जगताप या काही प्रभावशाली कुटुंबांनी 2 वर्षांपासून केलेली राजकीय तयारी अक्षरशः धुळीस मिळाली. तथापि याच पार्श्वभूमीवर नवी चढाओढ सुरू झाली असून शेजवळ, थोरात, त्रिभुवन या कार्यकर्त्यांनी आपल्या पत्नींच्या नावावरून उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. शहरातील चौकाचौकात आता एकच चर्चा, यावेळी नगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार. एकीकडे नवीन चेहरे तर दुसरीकडे पूर्वाश्रमीचे विखे समर्थक. ॲडव्होकेट अनिल शेजवळ यांना यापूर्वी उपनगराध्यक्ष पद मिळालेले आहे. त्यांचा आपला स्वतंत्र गट आणि स्थानिक पातळीवरील मजबूत संपर्क जाळं सुद्धा प्रभावी आहे. विष्णू थोरात यांच्या कुटुंबाने सुद्धा या नगरपालिकेत महत्वाचा सहभाग बजावलेला असल्याने त्यांची ही दावेदारी हलक्यात घेता येणार नाही. गेल्या 3.5 वर्षापासून शिर्डी नगर परिषद प्रशासकांच्या अखत्यारीत होती. आता पुन्हा लोकशाहीचा उत्सव सुरू होत आहे. पण ही निवडणूक केवळ नगराध्यक्ष कोण होणार यापुरती मर्यादित नाही. उलट ही निवडणूक विखे पाटील परिवाराच्या राजकीय दबदब्याची आणि संघटनात्मक ताकदीची मोठी परीक्षा ठरणार आहे. राज्यातील जवळपास सर्वच भाजप नेते विखे पाटील यांच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. निष्ठावंतांना संधी मिळणार की जुना गट सांभाळला जाणार यावरच शिर्डीचे आगामी राजकीय भविष्य ठरणार असल्याचे मानले जात आहे. दिवाळी नुकतीच संपली असली तरी शिर्डीत आता राजकीय दिवाळी सुरू होणार आहे. आगामी दिवसात गल्ल्या, चौक, मोहल्ले, समाज मंदिरं आणि राजकीय कार्यालयांमध्ये चर्चाचा आणि तर्कवितर्कांचा खरा दीपोत्सव तेजाने पेटणार आहे. सत्ता कोणाला लाभते, निष्ठावंत की नवीन चेहरा, हा मोठा प्रश्न आता साई भक्तांसह संपूर्ण राज्याला बेचैन करत आहे. व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.